प्रवासाचा दुसरा टप्पा, जिथे निसर्गानं स्वतःच्या हाताने कोरलायचा हा खडका किनारा सजवला. समुद्राची गाज आणि निवांत क्षण, आणि ह्या निवांत क्षणांना लागलाय आमच्या ह्या पूल मस्तीचा वेडा तडका. हा आपला छोटा बैल. तर स्वागत आहे रेवदंडा व्लॉग पार्ट 2 मध्ये. काल आपण पाहिला आकार न वकार असलेला पोर्तुगीजांचा किल्ला, वास मारणारा बीच आणि एक मोठं गंजलेलं जहाज. काल पूर्ण दिवस किल्ला आणि तो अवाढव्य जहाजाचा किनारा पालथा घातल्यामुळे आमची बॅटरी एकदम डाऊन झाली होती. त्यामुळे आज सकाळी थेट 9लाच डोळे उघडले आणि मग फ्रेश होऊन आपण आलो नाश्ता करण्यासाठी. आणि नेहमीप्रमाणे आपला शनिवारचा उपवास असल्यामुळे आपण साबुदाणा खिचडी आणि दही घेतली. आपण सहसा खिचडी खात नाही, पण भाई कोकणातले प्रत्येक पदार्थ मला स्पेशल वाटतात. तसंच कुणाल आणि रोहित यांनी अंडा भुर्जीवर ताव मारला. आता बाहेर एवढं कडक ऊन होतं की कार काढून कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार सुद्धा नकोसा वाटत होता. मग आम्ही ठरवलं की थेट रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये उतरायचंय आणि खूप दिवसांनी अशी भारी स्विमिंग आणि पूल मस्ती करायला मिळाली. गुरांना आंघोळ घालायचं काम आपण इथं केलं. गुरं पण मस्त गार पाण्याचं एन्जॉय करतात. आता त्यानंतर ऊन उतरेपर्यंत रूम मध्येच मस्त AC लावून आराम केला. आणि इथे रूम मध्ये टीव्ही चालू केल्यानंतर युट्यूबला आपल्याला एक सरप्राईज भेटलं. इथं आपण आलो भाई, या टीव्ही वरती सुद्धा आपल्या रेकमेंडेड मध्ये आपले फिरता मयूरचे ब्लॉग दिसत होते. खरं सांगू, खूप भारी वाटतं हे बघायला. आता संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही आलो तर मालकांच्या आईने स्वतः जेवण बनवलं होतं. मऊ तांदळाची भाकरी, चविष्ट बटाट्याची भाजी, चवळी आणि डाळ, आणि त्यासोबतच कुरकुरीत पापड आणि लोणचं. प्रवासात असं घरगुती जेवण मिळणं म्हणजे खरंच स्वर्गसुख आहे. आता आपण कार घेऊन निघालो कोरलाई लाईट हाऊसकडे. तर हा रस्ता चढताना अक्षरशः घाम फुटला. एवढं खतरनाक लोकेशनवर आहे आपण. दोन्ही बाजूला पाणी आणि मधून हा आपला रस्ता जाणार आहे. आणि हा रस्ता एवढा अरुंद आहे की समोरून दुसरी गाडी आली की बस, गाडी मागे घ्यायला सुद्धा जागा नाही. कसा तरी जीव मुठीत धरून कार वर आणली आणि पार्किंगसाठी परत वेगळा स्ट्रगल. एवढी कसरत करून आल्यानंतर समजलं की इथं 20 रुपये तिकीट आहे आणि लाईट हाऊसवर चढताना अर्धा तास तर जिन्यामध्येच थांबायला लागतं. आणि त्यात उन्हाळ्यामुळे एकदम घाम फुटत होता. पण इथे एक छोटंसं गार्डन होतं, त्याच्यामुळे तिथे थोडा वेळ समोर दिसणारा रॉक बीचचा नजारा पाहत बसलो. लाईट हाऊसमुळे थोडासा मूड खराब झाला होता, पण आम्हाला खाली हा रॉक बीच दिसला. मग काय, आमच्या डोक्यात एक वेगळाच किडा वळवायला आम्ही कुठलाही विचार न करता, कसली वाट नसताना त्या एकदम तीव्र उतारावरून खाली उतरायला लागलो. रस्ता एवढा रिस्की आणि घसरत्या होता की एकदा दोनदा आम्ही पडता पडता वाचलो, पण ऍडव्हेंचरच्या नादात आम्ही खाली पोहोचलोच. हा सुंदर व्ह्यू, गाडी चालवताना आलेला सगळा स्ट्रेस आणि तो रिस्की ट्रेक, सगळं काही सार्थकी लागलं. लाईट हाऊसचा प्लॅन जरी फसला असेल तरी हा हिडन रॉक बीचवरचा हा सनसेट सगळी कसर भरून काढतो. एकदम शांतता आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज. कधी कधी चुकीच्या रस्त्याला गेल्यावरच अशा भारी जागा सापडतात. तर असा होता हा आमचा रेवदंडाचा ट्रिपचा दुसरा दिवस. पूल मस्ती, लाईट हाऊसच्या अरुंद रस्त्यांचं टेन्शन आणि शेवटी मिळालेला तो अनपेक्षित हिडन सनसेट. जर तुम्हाला आजची भटकंती आणि सिनेमॅटिक शॉट्स आवडले असतील तर व्हिडिओला नक्की कमेंट करा. ह्यांची बेल लय भारी होती.